Hello everyone. So we are discussing the chapter mechanical properties of fluids. So in that chapter today we are going to discuss about applications of Pascal's law. So we'll discuss two applications here, that is hydraulic lift and hydraulic brakes. So these are the two applications you have in textbook. So आपण ह्याच्या पहिले Pascal's law काय आहे बघितलं होतं. So in last video we have discussed about Pascal's law. So in Pascal's law what we have said, so by externally if liquid is at rest and by externally if we are applying some pressure, then that pressure is added to the every point, okay, in liquid. जर बाहेरून जर मी प्रेशर लावत असेल तर तो जो प्रेशर आहे लिक्विड मध्ये, लिक्विडच्या प्रत्येक लेयर मध्ये किंवा प्रत्येक पॉइंटला ट्रान्समिट होतो. सेम क्वांटिटी जेवढं प्रेशर मी वरतून दिलेलं आहे तोच प्रेशर पूर्ण लिक्विड मध्ये ट्रान्समिट होणार. हे काय होतं पास्कल लॉ. ह्याच प्रिन्सिपलचा यूज करून दोन ऍप्लिकेशन्स आहेत that we use in daily lives, not or in industries, that these things are used. Okay, so in automobile sectors these things are used. Okay, so on the so these applications are based on Pascal's law or is theory. Pascalच्या theoryवर हे काय बेस करून. So first we will discuss about hydraulic lift. Hydraulic lift म्हणजे काय ते बघणार. Now see what we have done here. So first application is used, okay, as a basic use काय आहे, हेवी ऑब्जेक्ट्सला लिफ्ट करण्यासाठी. ओके, जे हेवी ऑब्जेक्ट्स असतात त्यांना लिफ्ट करण्यासाठी हा प्रिन्सिपल यूज केलेला आहे. कसं लिफ्ट करणार, बाय अप्लाइंग मिनिमम और लेस फोर्स. कमी फोर्स अप्लाय करून आपल्याला काय करायचं आहे, हेवी ऑब्जेक्ट्स जे असतात त्यांना वरती लिफ्ट करायचं. तर असं एक apparatus बघायचं दिलेलं आहे. दोन कंटेनर आहेत. दिस कंटेनर्स एरिया, हा जो एरिया आहे या कंटेनरचा जास्त आहे ते आहे A2 compared to this. याचा एरिया काय आहे A1. ओके, सो दिस container area is A1 here and this container area is A2. Okay, so these are the pistons. Okay, suppose we saying this piston as S1 and this piston as a S2 here. Okay, so these two vessels or containers are connected to each other like this, so that the fluid or incompressible fluid which is we are taking, so we know that condition for Pascal law is what, the fluid which we are using is it should be incompressible. जो फ्लुइड आपण यूज करताय ते कसं असलं पाहिजे, इनकम्प्रेसिबल असलं. म्हणून इथं पण आपण इनकम्प्रेसिबल लिक्विड यूज करणार which has pressure P1. suppose this fluid which is coming or according to that liquid column which has pressure P2. तर बघा इथं काय होत आहे, इथे इनकम्प्रेसिबल फ्लुइड जो आहे इकडे पण आहे तोच फ्लुइड आहे, इकडे पण तोच फ्लुइड आहे विथ सेम डेन्सिटी, हॅव सेम डेन्सिटी. ओके, सो पहा आता काय करणार, मी इथं कमी फोर्स लावणार पण हा जो कमी फोर्स मी इथं लावलेला आहे तो इथं जास्त फोर्स मध्ये कन्वर्ट होणार. समजलं का, इथं जे कमी फोर्स लावत आहे तो काय होणार इकडे जास्त फोर्स अप्लाय होणार. सो आय एम अप्लाइंग लेस फोर्स, बट ड्यू टू Pascal's law principles the force or the pressure which is getting applied here is more. Okay, how it is getting more that we will see by equations use करून आपण ते बघणार. पण सध्या काय बघणार की जेव्हा मी फोर्स F1 इथून अप्लाय करतात तर काय होणार, तर हा इथं जो फ्लुइड आहे, ठीक आहे, तर हा जो पिस्टन आहे, बाय युजिंग पिस्टन्स वी आर कंप्रेसिंग इट. सो व्हेन वी apply the force, the fluid which is in this area they start to flow. So the fluid जो आहे इथं काय होतो, फ्लो व्हायला, अजून फ्लो व्हायला स्टार्ट होतो. कारण इथला जो फ्लुइड आहे त्याची जागा कोण घेतली, ह्या पिस्टनने घेतली. The fluid which is present here, that place is taken by piston. So fluid start to flow to take its space. त्याची जागा घेण्यासाठी तो काय होतो, फ्लो होतो. तर इथं काय होणार, मग हा जो पिस्टन आहे वरती जाणार. ओके, व्हेन आय एम अप्लाइंग फोर्स हियर, इथे जेव्हा मी फोर्स अप्लाय करत आहे तर हा जो पिस्टन आहे S2 तो काय होणार वरती जाणार. ओके, सो हा पिस्टन वरती जाणार, त्याच्यामुळे काय होणार, हा पिस्टन वरती, इथे जर एखादा ऑब्जेक्ट असं ठेवलेला असेल, ओके, इफ आय एम पुटिंग एनी ऑब्जेक्ट हियर, तर तो काय होणार वरती जाणार.
ओके, समजलं का? हा एक मेन हे आहे. आणि प्रेशर जो अप्लाय केलेला सगळं प्रेशर इकडे सेम झालं. आता आपण म्हणत आहे प्रेशर तर सेम जात आहे. ओके, मग फोर्स कसं जास्त होत आहे? F2 का जास्त होत? आपण म्हटलं की नाही, जेव्हा मी कमी फोर्स लावलं तर इथं काय व्हायला जास्त फोर्स अप्लाय होतो. बरोबर आहे? जर मला आता पहा, इथं एखादी व्हेकल असेल, सपोज वी आर पुटिंग सम व्हेकल हियर. ओके, सो वी आर अप्लाइंग फोर्स. खाली फोर्स लावला तर हे काय होणार? वरती होणार. ओके, आणि ह्याला खाली करायचं असेल तर इफ यू पुल दिस देन इट विल गेट डाऊन. म्हणजे आपण हेवियर ऑब्जेक्ट्सला लिफ्ट करण्यासाठी आणि खाली डाऊन आणण्यासाठी पण ह्याचा यूज करू शकतो. दिस प्रिन्सिपल वी कॅन यूज. इक्वेशन्स मार्फत कसं आपल्याला समजणार की फोर्स कसं जास्त आहे, F2 फोर्स कशी जास्त आहे? कारण प्रेशर तर सेम आहे. इथं जे प्रेशर लावलं तेच प्रेशर इकडे पण येणार. बरोबर आहे? आपण म्हटलं की नाही, पास्कलला काय सांगतो, इफ यू अप्लाय प्रेशर इन अ लिक्विड which is at rest and which is incompressible, then the applied pressure is transferred to every point in the liquid. जो प्रेशर आपण अप्लाय केला तो एव्हरी पॉइंटला काय होतो? लिक्विड मध्ये ट्रान्समिट होतो. सो हियर काय होतं बघा, पण इथं प्रेशर किती आहे? प्रेशर हियर किती प्रेशर अप्लाय केलं बघा. प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो? फोर्स बाय एरिया. फॉर्म्युला ऑफ प्रेशर इज व्हॉट? फोर्स बाय एरिया. ओके, सो फोर्स इज व्हॉट? F1 and area is what? A1. So this is the pressure here. बरोबर? हे काय झालं? प्रेशर. इथं पहा, हे आपण इथं किती प्रेशर अप्लाय केलं ते काढा, बाहेरून जे प्रेशर अप्लाय केलं ते काढा, है ना? F1 divided by this area according to the formula of pressure. Now see, इथं जेव्हा काय होत आहे, हेच प्रेशर, हे जे प्रेशर मी बाहेरून टाकलेलं ते प्रत्येक पॉइंटला आहे. इथं पण आहे, इथं पण आहे आणि इथं पण. Okay, this pressure is also getting applied here also. Okay, so here how much amount of force we get? Force किती आहे तर कसं सांगणार आपण? सांगा बरं. प्रेशर जो बाहेरून दिलेला प्रेशर आहे, बरोबर आहे ना? हे प्रेशर कोणतं आहे? बाहेरून दिलेलं एक्सटर्नल प्रेशर which is applied here. This pressure into this area A2. बरोबर? समजलं आलं का? So this area is more, this is less. बरोबर आहे ना? इथं जे फोर्स आहे ते किती लागला असेल आपण अज्युम करणार. कसं किती लागला असेल? ह्या एरियावर लागला पूर्ण फोर्स, तो कम्प्लिटली A2 इनटू द प्रेशर विच इज ऍडेड एक्सटर्नली. हा प्रेशर ऍडेड एक्सटर्नली. सो पी ची व्हॅल्यू जर मी पुट केली, F2 इज इक्वल टू व्हॉट? F1. पी ची व्हॅल्यू काय? F1 डिवाइडेड बाय A1 इनटू A2. ओके, सी आता मला सांगा, फ्रॉम दिस इक्वेशन व्हॉट वी थिंक? या इक्वेशनवर काय समजतं आपल्याला बघा. F2 जास्त आहे की F1 जास्त? A1 कमी आहे कम्पेअर टू A2. फक्त F1 अप्लाय केलं तर F2 वर किती फोर्स आला? एवढा फोर्स आहे. F1 इनटू दिस एरिया, जो अप्लाय केलेला फोर्स आहे तो इनटू जो एरिया आहे ते पण आलेला आहे. सो आपण या इक्वेशन वरून सांगू शकतो की F2 जो आहे तो मॅक्सिमम आहे कम्पेअर टू F1. ओके, सो बाय दिस इक्वेशन ऑल्सो वी कॅन से दॅट द फोर्स विच इज अप्लाइड मिनिमम बट द फोर्स विच we get here is maximum compared to this F1. So by this equation we can say that we can lift the heavier objects, okay, by applying minimum force. Okay, so this is the one application that is used in industrial industries. Okay, हे सगळे इंडस्ट्रीज मध्ये यूज करतात. तर हे झाला एखाद्या ऑब्जेक्टला वर आणण्यासाठी आणि खाली आणण्यासाठी आपण पास्कल्स लॉजच्या बेसिसवर यूज करू शकतो. त्याला म्हणतात हायड्रॉलिक लिफ्ट. ओके, सो सेकंड आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल हायड्रॉलिक लिफ्ट. सेकंड पण तेच आहे, इक्वेशन्स तेच यूज करणार, फक्त थोडंसं आपल्याला अंडरस्टँडिंग इथं करावं लागेल की ब्रेक्स कसे लावणार आपण. आणि हायड्रॉलिक ब्रेक्स म्हणजे फ्लुइड ब्रेक्स, हायड्रॉलिक फ्लुइड म्हणणार आपण.